नमस्कार मित्रांनो, चोला इन्व्हेस्टमेंट. ओके, चोला ग्रुपबद्दल आपण बोलूया थोडा वेळ. चोला ग्रुप ही साऊथची मुरगप्पा ग्रुपची कंपनी चालवते. त्याचं नाव आहे चोला. ओके, चोला साम्राज्य तुम्ही ऐकलं असेल साऊथमध्ये. त्या कंपनीचं नाव चोला इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मुरगप्पा ग्रुपच्या कंपन्या नटशेलमध्ये सांगतो, ॲग्रिकल्चरमध्ये हे लोक आहेत. आणि कुठे आहेत तर EID पॅरी नावाची कंपनी आहे जी शुगर बनवते. त्यानंतर दुसरी आहे ती कोरोमंडल फर्टिलायझर्स आहे जी वैजागला आहे. त्याचा मोठा प्लांट, खूप एक्सपान्शन झालं आहे आणि याचा पण शेअर कोट होतो. EID पॅरीचा पण शेअर कोट होतो. नंतर इंजिनिअरिंगमध्ये ही कंपनी ट्यूब इन्व्हेस्टमेंट, हा शेअर कधी पडलाच नाही. ओके, मग ट्यूब्स बनवते. सायकलला ट्यूब लागते, हजारो इक्विपमेंटला ट्यूब्स लागतात. ओके, छोट्या छोट्या स्टील आणि आयर्नच्या. तर ते ट्यूब्स इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी. नंतर क्युमी नावाची एक कंपनी आहे मुरगप्पा ग्रुपची. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे क्रॉम्प्टन ग्रीव्ज इलेक्ट्रिकल. क्रॉम्प्टन ग्रीव्ज जी आहे ना ती माझ्यामध्ये 5 वर्षापूर्वी 10-15 रुपयाला शेअर आलेला होता. कारण मेन क्रॉम्प्टन ग्रीव्ज जी कंपनी होती ती बुडली. ओके, मग कंपनी तेव्हाच्या मॅनेजमेंटनी ही बुडवली आणि मुरगप्पा ग्रुपनी ह्याचं सोनं केलं. त्याच्यामुळे हा क्रॉम्प्टन ग्रीव्ज शेअर पण तेव्हा 10-15 रुपयाला जो आला होता 400वरनं, तो परत 400-500 रुपयाला गेलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी मग फायनान्शियल सर्व्हिसेस पण आहे त्यांचे. आणि त्यामुळे चोला इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स, चोला फायनान्स अशा त्यांच्या 2 फायनान्समधल्या कंपन्या आहेत. आणि मुरगप्पा ग्रुप इज जस्ट लाईक टाटाज, इवन बेटर दॅन टाटाज. ओके, त्याच्यामुळे ह्या ग्रुपमधल्या तुम्ही कुठलीही कंपनीचं ॲनालिसिस करा. कोरोमंडल इंटरनॅशनल, EID पॅरी, क्युमी, नंतर ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स, क्रॉम्प्टन ग्रीव्ज इलेक्ट्रिकल आणि चोला इन्व्हेस्टमेंट फायनान्स. तर आपण चोला इन्व्हेस्टमेंट फायनान्सबद्दल बोलतो आहे जास्त, कारण आत्ता शेअर जवळ 30-40% पडलेला आहे. ओके, 1400-1500वरनं आता तो शेअर 1200 किंवा 1100वर आलेला असेल. ओके, आणि बेसिकली प्रचंड यांची मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. 125 वर्षात जुनी ही कंपनी आहे. ओके, ग्रुप मार्केट कॅप यांची $49 बिलियन आहे. आणि 50 कंट्रीमध्ये यांचा जिओग्राफिकल प्रेझेन्स आहे. 29 बिझनेसेस आहेत टोटल. कन्सॉलिडेटेड टर्नओव्हर आहे $10 बिलियन. म्हणजे बिलियन म्हणजे 100 कोटी. ओके, आणि डॉलर्स म्हणजे 100 गुणिले 100 आणि 100, दोनदा 100ने गुणा 10ला. दॅट इज व्हॉट इज देअर टर्नओव्हर इन 2025. लिस्टेड यांच्या 10 कंपन्याज आहेत. मुरगप्पा ग्रुपबद्दल बोलतो आहे आपण. आणि मॅन्युफॅक्चरिंग लोकेशन्स 113 इन्क्लुडिंग अब्रॉड. आणि 94,000 एम्प्लॉईज आहेत. तशी मुरगप्पा ग्रुपची प्रचंड मोठी ताकद असलेली कंपनी चोला इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स. ही कंपनी श्रीराम फायनान्सला कॉम्पिटिशन देते, टफ कॉम्पिटिशन देते. आणि त्यांची जर तुम्ही काय म्हणतात एथिक्स बघितलं त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी, ओके, नंतर इंटिग्रिटी आय व्हॅल्यू द मोस्ट. ओके, मोस्ट इंटिग्रिटी असणारी ही कंपनी आहे. पॅशन आहे या कंपनीला ड्राईव्ह करायचं. ओके, ग्रोथ आणि क्वालिटी, ऑब्वियसली दे एन्श्योर दॅट क्वालिटी जे काय करतात ते क्वालिटी करतात. आणि रिस्पेक्ट ऑल द पीपल इन्क्लुडिंग कस्टमर, इन्क्लुडिंग एम्प्लॉईज अँड इन्क्लुडिंग ऑल द पीपल जी काय त्यांची टोटल होमोजिनिटी आहे ती सगळी. तर मुरगप्पा ग्रुपवर त्या सगळ्या कंपन्यांच्याकडे लक्ष द्या.